तुम्हाला दिली उदय सामंत यांनी तुमच्या दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. काय उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या तुमच्या दसरा मेळाव्याला. सामाजिक आहे ना कार्यक्रम. हे बघा, त्यांचे धन्यवाद सामंत साहेबांचे, पण परंतु दसरा मेळावा नारायणगडावरचा होणारा हा सामाजिक परंपरेनुसार आहे. तिथं ना जातीचा विषय होणार आहे ना राजकारणाचा विषय होणार आहे. आणि जे बोलतो मी तेच करतो. फक्त एक गोष्ट खरी आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या दारिद्र्याच्या खाईत येत, ज्यावेळेस आपण प्रचंड मोठ्या संकटात सापडलेलो आहे, जनता प्रजा लोक, त्यावेळेस कुठंतरी वेळ काळ आणि संधी येऊ द्यायला लागते. त्याला वेळ बघायला लागतो, वाट बघायला लागते, आणि योग्य वेळ आली, योग्य संधी, योग्य काळ आहे, एकत्र येऊन पुन्हा एकदा ताकद दाखवून आपल्याला न्यायाकडे जाणं, सुख समृद्धीचा मार्ग धरण्यासाठी, आपण तिकडे जाण्यासाठी आपल्याकडे योग्य ट्रॅक आहे, योग्य वेळ आहे. आता मात्र सगळ्यांनी ताकदीनं एकजूट दाखवून आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे. कारण विजयदशमीचा अर्थच तो आहे, अन्यायाच्या विरुद्ध लढणे. मराठी ताकदीने येणार आणि सगळ्यांनी यावं, सगळ्या जनतेने यावं, सगळ्या भक्तांनी यावं, शेतकऱ्यांनी यावं, दर्शन घ्या. मी गडावरती दसऱ्याच्या दिवशी येणारे सगळ्या येणाऱ्या भक्तांचे, जनतेचे मी स्वतः तिथे येऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेणारे. तुफान वेगाने आपण सगळ्यांनी यावं. मेळावाच असले का रावण दहन पण असणार आहे? वेळेवर बघू ना, तर थोडं शिल्लक राहून तर होणार आहे ना. कुठला तर रावण असेल ना दहन करायला वगैरे काहीतरी असेल. नाही ते 24ला आहे, 2024. दसऱ्याला घेतात. तुमच्याही असंच मानलं जाते की तुम्ही राजकीय दबाव टाकण्यासाठी हा शक्ती प्रदर्शन करणार आहात. नाही, मी आत्ताच सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येतात, ज्या अडीअडचणी येतात, जे आपण म्हणतो ना, दिवाळी असो किंवा दसरा असो, ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे. एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो, एक संधी असते. तशी ही संधी आता योगानं त्या दिवशी संधी आली, त्याला आम्ही काय करावं? आता त्या तवाच निवडणुका घेतल्या, आम्ही काय म्हणलो का त्यांना त्याच टायमाला घ्या? पण आम्हाला कुठंतरी भक्ताला, सगळ्या जनतेला, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूट दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडं, समृद्धीकडं, परिवर्तनाकडं, आमच्या लेकरांच्या न्यायाकडं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडं, म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देता येईल की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे, दुःख कमी झाला पाहिजे. म्हणून आम्हाला ती संधी आहे. आता त्याला कोणी शक्ती प्रदर्शन समजायचंय का कोणी काय समजायचं, ज्याचा त्याचा भाग आहे. पण तो पारंपरिक पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना, तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे. पण संधी आहे ना, मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार. हा दसरा मेळावा, हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला? नाही, तर जातीचा राजकारणाचा प्रश्नच नाही. नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जसं म्हणलं ना, सुख समृद्धीसाठी दसरा असतो, तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का? ज्यावेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागतं, पण आता रस्त्याने चालत असताना सुखानच चालावं असं वाटतं. पण एखादा अर्धा काटा येतो, पण कितीही बघितलं तरी काटा टोचणार. पण आपण चालायचं असतं ध्येय धरून की माझा जनता, माझी समाज हा समृद्धीकडे, सुख समृद्धीकडे गेला पाहिजे. मग ते विचार करायचा नसतो. त्यामुळे चालायला तर आम्ही सुरुवात करतोय. सुख बघितलंय समोर तर तिकडे चालायचा प्रयत्न करतोय, समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही प्रयत्न तर करायलोत. दसऱ्याच्या निमित्ताने पाटील, एक काल एक बैठक झालेली आहे दसरा मेळाव्या संदर्भात. काय सूचना आहेत किंवा तुम्ही जाणार आहात, शोकीस तयारी आहे? हो, काल नारायणगडावरती बैठक झाली बीड जिल्ह्यातल्या बांधवाची, पारंपरिक दसरा मेळावा घेण्याच्या संदर्भात. दसरा मेळावा होणार आहे. मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी 100% जाणार आहे. माझे जो समाज सगळा, जो भक्तगण येणार आहे, माता माऊली येणार आहे, यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी नारायणगडावरती जाणार आहे. फक्त एक बांधवांना माझी विनंती आहे की प्रचंड वेगानं गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी यायचं आहे.
बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातले बाहेर गेलेले जे पोरं आहेत किंवा नोकरीसाठी गेलेले आहेत, कामासाठी गेलेले आहेत, सगळ्या बांधवांनी, माता माऊली आहेत, वयस्कर माणसं आहेत, सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे. सगळ्यांनी एकजूट दाखवायची, आपल्या दैवताचं दर्शन घ्यायचं आहे. कारण तो दिवस विजयाचा आहे, तो पावित्र्याचा दिवस आहे. त्यामुळं प्रत्येक बांधवांनी त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे, एकमेकाला भेटायला, एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी यायचं आहे. एकजूट दाखवून, प्रचंड मोठी एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी, की एकीची, ती न्यायाची असणारे, ती परंपरेची एकजूट असणारे, ती कोणची राजकीय नसणारे, बाकीचा कसलाही विषय तिथं नसणारे, राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाही आहे किंवा राजकीय तो विषयच नाही. तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत. जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या, नोकरीसाठी गेलेल्या बांधवांनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी दर्शनासाठी गडावरती यायचे. म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरिबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तिकडे यायचे. तसंच महाराष्ट्रातल्याही ज्या शक्य आहे अशा बांधवांनी सुद्धा त्या दिवशी यायचं. कारण इतकी मोठी मजबूत एकजूट दाखवा दसऱ्याच्या दिवशी, की अशी एकजूट, अशी शक्ती पुन्हा नाही झाली पाहिजे. इतक्या ताकदीनं सगळ्यांनी यावं दर्शनासाठी. आणि मी तिथं सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे. प्रचंड ताकदीनं पोरं सगळे पोट्टे तिकडं तुफान वेगानं नारायणगडाकडं दसऱ्याच्या दिवशी येणार आहे. हा दसरा मेळावा तुमचा यासाठी लढणार आहे असं सांगितलं होतं. धनगर समाज ही राज्यभर आंदोलन करते, पण नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे, ते असं म्हणतायत की आता मी 11 वाजल्यापासून मंत्रालयासमोर, गांधी पुतळ्यासमोर उपोषण आंदोलन करणार आहे. नाही, आता त्यांना वाटत असेल की ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून, असं काय वाटत असेल त्यांना झिरवळ साहेबांना, की हे आमच्या ताटातलं खायला लागले, आमच्या ताटात यायला लागले, आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले, आता आम्हालाच नाही खायला, तर हे आमच्या ताटात लावलं, असं काहीतरी वाटत असेल त्यांना. म्हणून ते बसतायत त्यांच्या हक्कासाठी. प्रत्येकाला अधिकार आहे बसण्याचा. जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय किंवा भुजबळ विरोध करतायत, तसं आता आदिवासीतून झिरवळ धनगरांना विरोध करतायत. नाही, काय असतं की त्यांना वाटलं असेल ना, की हे आमच्या ताटात यायला लागलेत, आमचं आरक्षण खायला लागलेत, मग आम्हाला कमी होईल, आमच्या लेकराला मिळणार नाही, असं आदिवासी बांधवांना वाटत असेल. म्हणून तेही बसले असतील. आणि अधिकार आहे प्रत्येकाला बसण्याचा, बसू शकतो प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी. पाटील, असं आहे की तुम्ही जे दसरा मेळावा म्हणताय, मराठा समाज तुमच्या पाठीशी आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच, तर त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल, काय केलं जाईल किंवा काय सांगितलं जाईल, असं काही आहे का त्या दिवशी? नाही, त्या दिवशी तो काही राहून शिल्लक, मग त्या दिवशी होईल ना काही. या विषयावर तुम्ही बोलणार हे तरी स्पष्ट करा ना, की आरक्षणावर काय गोष्टी दादासाहेब आता लय स्पष्ट बी नसतंय. फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखाकडे जायचं असलं, तुम्हाला दुःखातून सुख समृद्धी बघायची असली, म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली, तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागते. त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्गक्रमण करायचा असतो. त्याच्यामुळं आम्हाला योग्य वेळ आली, योग्य काळ आहे, योग्य वेळ आहे, योग्य संधी आहे. त्या दिवशी सगळा शिष्यगण असेल, जनता असेल, शेतकरी असेल, सगळे एकजुटीने एकत्र येतील, ताकदीनं तुफान वेगानं येतील. तेव्हा आज कॅबिनेट आहे आणि कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपसमितीच्या बैठकीला जाणार आहेत. काय वाटतं तुम्हाला? आणि मराठा आरक्षणाचा कोण जाणार आहेत उपसमितीच्या बैठकीला? उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री असतील अशी शक्यता आहे कॅबिनेट. काय वाटतं? आणि मराठा आरक्षणाच्या विषय आहेत त्यांचे, काय वाटतं काय होईल? शेवटी सरकार पक्षाच्या हातात हे निर्णय घेण्याचा, काय निर्णय घ्यायचा आहे, का लटकत ठेवायचं आहे, का मराठ्यांना विठीस धरायचं आहे, जाणून बुजून करायचं आहे का न्याय दिला पाहिजे. आपण ज्या पदावरती बसलोय
ज्या लोकशाहीला आपण मानतो, ज्या कायद्याला मानतो, त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचं का नाही द्यायचं, का द्यायचं नाही, ही सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे. परंतु आज त्यांची बैठक आहे अशी मागच्या आपण ज्यावेळेस उपोषणाला होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतोय. म्हणजे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीपासून तुम्हाला म्हणलो होतो ना मी नंतर बोलूयात त्या विषयावरती. आणि मी जनतेलाही सांगितलं होतं की त्यांनी त्या सोमवारीच सांगितलं होतं की ह्या सोमवारी येत्या 3ही गॅजेट सुद्धा आणि जे जे काय विषय आहेत ते मार्गी काढायचा आपण प्रयत्न करूयात. आता त्याला ह्यो सोमवार आलाय म्हणजे आजचा. आता काय त्यांचे काय गेम आहेत, काय डाव आहेत, काय बनवा बनवी आहे, काय अडचण आहे लक्षात येत नाही. परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या शब्दावरती मी ठाम आहे. मी ना राजकीय भाषा करणार आहे ना राजकीय कुठं स्टेटमेंट करणार आहे. फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी सोनं करावं. मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता. केव्हा अभ्यासक बोलवून तेव्हा अभ्यासक बोलवून आमकं कर हे नाटकं मात्र सरकारने करून गोरगरीब मराठ्यांच्या रोष अंगावर घ्यायचं काम नाही. कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता की अभ्यासक बोलवलेत, काय बैठकीला अभ्यासकाची गरज येते? कोण आहे ते अभ्यासक? सरकार तुम्ही आहेत. तुमच्याकडे कायद्याचे अभ्यासक आहेत, घटनेचे अभ्यासक आहेत, तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यासक आहेत. घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे. हे असताना तुम्हाला अभ्यासक कशाला पाहिजेत खाजगी? म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा? मग तुमचा तेव्हा मागचा ट्रॅप तर नाही ना? तुम्ही काही समन्वय गोळा करणार, काही संघटना गोळा करणार, काय अभ्यासक यांना विचारताच काय? मागण्या सरळ आहेत, मागण्याची अंमलबजावणी सरकारनं करायची, विषय संपला. तुम्ही चर्चा करता कशाची? प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार, उपसमितीची बैठक घेणार, तुम्ही राज्यातल्या काही 4-2 इकडे तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक. ते त्यांचंच कळत नाही त्यांना मिळेल. आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची, खूप ते व्हायबल आहे, त्रुट्या आहेत, ते बसतच नाहीये, ते वाकडच होतंय, तिकडच होतंय. हे सरळ करणार आहेत काही? कुठून आणले? सरळ सरळ उघड आहे. समाज कोणचा असो, मराठा असो किंवा धनगर असो किंवा 12 बलुतेदारांचा प्रश्न असो, मागण्या तुमच्याकडे दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी आहे ते बसवायच्या कशा आणि त्याची अंमलबजावणी करायची. वेळ काढूपणा का का हे काय सांगणार आहेत तुम्हाला? तुमच्या सचिवा इतकं, तुमच्या IPS IAS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का? आणि यांना कळतं तर 42 वर्ष कशाला गेले मग? म्हणजे हे नाटक नको. तुम्ही बोलवा, तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही. बोलवा, आमच्याही कोण अभ्यासक आहेत मराठ्यात त्यांचाही विचार घ्या. पण 13 महिने झाले तीच आहे ना, अभ्यासक सरकार, अभ्यासक सरकार. आणि ते अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलतो. फटका आम्हाला बसतो. सरळ सांगतो सरकारला, हे नाटकं तुम्ही खरंच बंद करा. अभ्यासक बोलवायचे आणि ते दाखवायचे. आणि ते जर ट्रॅप असेल, मग अभियान नाव दिलं होतं त्याला की आम्ही अभ्यासक घेणार, आम्ही संघटनेचे लोक घेणार, आम्ही समन्वय घेणार, आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार. त्यात काही मिळणार नाही तुम्हाला, त्यात काही मिळणार नाही. म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं, मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं, तर मधीच मार्ग काढी देत आम्ही महाराष्ट्रातले आता अभ्यासक बोलले. काय बोलले?